तर एमपीएससी विद्यार्थ्यांना या बजेटमधून नेमकं काय मिळालं याबद्दल त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्या पाहूयात। पुण्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी आपल्या सोबत आहेत। जे काही अर्थमंत्र्यांनी मांडले त्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? बेरोजगारी मध्ये खूप मोठी तफावत आहे। बेरोजगारांची संख्या जास्त आहे, परंतु बेरोजगारी संख्या जास्त असताना देखील सरकारला याचं केंद्र शासनाला काही देणं घेणं पडलेलं नाही। जसं महाराष्ट्र सरकारची उदासीन भूमिका होती तशीच केंद्र सरकारची देखील उदासीन भूमिका युवकांबद्दल दिसून येते। युवकांसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद या बजेटमध्ये केली गेली नाही। आणि राहिला प्रश्न IIT IIM, आपण म्हणतो सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे। ग्राम पातळीवर विकेंद्रीकरण जर झालं तर ग्राम पातळीवर असलेल्या विद्यार्थ्यांना शहरात येऊन काम करण्याची गरजच नाहीये। आज खेडीपाडी ओस पडत आहे आणि शहरामध्ये आज अर्बनायझेशन होत आहे। खरं तर या विद्यार्थ्यांसाठी आणि देशातील पूर्ण तरुणाईसाठी ठोस असं काहीतरी बेरोजगारी संपवण्याच्या दृष्टिकोन एखादं मोठं पाऊल या सरकारनं कोणत्याही प्रकारचं टाकलेलं नाही। तसंच शेतकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काहीही केलेलं नाही। आज तुम्ही बघता या पुण्यासारख्या शहरामध्ये आमच्यासारख्या हजारो असे एमपीसी करत असताना सुद्धा असे हजारो आणि लाखो तरुण या ठिकाणी बेरोजगारीच्या खाईमध्ये अजूनही आहेत। तसेच त्या प्रकारे आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर या नुसतेच 75,000 जागा भरती आम्ही करतोय असं तसं नुसती आम्हाला या सर्व तरुणांनी नुसती गाजर दाखवण्याचं काम केलं नाही, परंतु प्रत्यक्षात भरती अजून कोणतीही झालेली नाहीये। आपण बघितलं तर भारत तरुणांचा देश म्हणून गणला जातो आणि नेहमीच्या म्हणजे दरवेळेसप्रमाणे सरकार हे फक्त आश्वासनं देते आणि आश्वासनांची पूर्तता कधीही झालेली नाही की आम्ही वर्षाला 1 करोड मुलांना रोजगार देऊ की 2 करोड मुलांना रोजगार देऊ, पण याची ती पूर्तता अजूनही झालेली नाही। आणि जर झालंच स्वयं व्यवसायाचं तर स्वयं व्यवसायासाठी जर आपण समजा कलेक्टर ऑफिसला गेलो किंवा कुठे गेलो तर त्याला निरनिराळे आपल्याला पर्याय सांगितले जातात की तुम्ही असं करा तसं करा, पण तिथपर्यंत आपण त्या योजनेपर्यंत जाऊच शकत नाही। ही एक मला वाटतं त्रुटी आहे त्याच्यामध्ये। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।